नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल। सर्वप्रथम जे परीक्षार्थी उमेदवार महा-टी-ई-टी 2025ची परीक्षा पास झालेले आहेत त्यांचे अभिनंदन। आणि ज्यांना 82 मार्क्स मिळाले आहेत, सगळ्यात मोठा प्रश्न की ते पास आहेत की नाहीत यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। बघा मित्रांनो, आजचा व्हिडिओचा पहिला प्रश्न 82 मार्क्सवाले पास की नापास। तर मित्रांनो, या अगोदरच्या परीक्षेमध्ये ज्यांना 82 मार्क्स आहेत त्यांना टी-ई-टी परिषदेने पास, महाराष्ट्र परीक्षा परिषदेने पास हा इलिजिबल हा क्रायटेरिया दिलेला आणि आता त्यांनी नॉन इलिजिबल दिला आहे। तर त्यामुळे तुम्ही आक्षेप नोंदवू शकता। तर आक्षेप कसा नोंदवायचा ते बघा, हे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं पेज। ओके, या पेजवरती तुम्हाला जायचं आहे आक्षेप नोंदवण्यासाठी। आणि ज्यांनी रिझल्ट पाहिलेला नसेल ते पाहू शकता रिझल्ट इथे लॉग इन करून। पण आक्षेप नोंदवण्यासाठी तुम्हाला इथे या पेजवरती जायचं आहे। त्यानंतर तुमचं लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर असा काहीसे इंटरफरन्स दिसेल आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपल्या जो रिझल्ट आहे तो दिसतो आणि तो दिसल्यानंतर बघा खाली अंतरिम निकाल गुणपडताळणी दिलेला आहे। आक्षेप नोंदवण्यासाठी आपल्याला इथेच जायचं आहे, अंतरिम निकाल गुणपडताळणी। त्यानंतर बघा इंटरफरन्स काहीसा असा दिसेल। हे बघा मित्रांनो, तुम्हाला गुणपडताळणी जरी दिलेली आहे तरी तुम्हाला आक्षेप नोंदवण्यासाठी हे खाली इथे जागा दिलेली आहे, तिथे आक्षेप नोंदवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला 50 रुपये फीस पण लागणार आहे मित्रांनो। गुणपडताळणी असली तरीही तुम्हाला नुसतं मार्क्स व्हेरिफिकेशन नाही होत, पण तुम्हाला जो मार्क्स व्हेरिफिकेशन तर होतंच, पण तुम्हाला जर काही आक्षेप असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे नोंदवू शकता। ओके, तर ज्यांना 82 मार्क्स आहेत त्यांनी अशा प्रकारे आक्षेप नोंदवू शकता, म्हणजे तुमचा क्रायटेरिया इलिजिबल हा येईल। ओके, आणि या अगोदर परीक्षा परिषदेने ज्यांना 82 मार्क्स पडले त्यांना पास दिलेला आहे क्रायटेरिया। नक्कीच तुम्ही पण पास आहात मित्रांनो, फक्त तुम्हाला आक्षेप नोंदवायचा आहे। ओके, आणि तुम्हाला जर आपली माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।